राम राम शेतकरी मित्रांनो, शेतकरी म्हटलं की प्रत्येक शेतकऱ्याचं काम हे महसूल विभागाशी पडतच असतं। मग ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे कोणत्या ना कोणत्या शेती संबंधित कोणतेही काम हे महसूल विभागाशी प्रलंबित राहतात असं बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। मग ते तहसीलदाराकडे काम असो, तलाठ्याकडे काम असो, भूमी अभिलेख कार्यालयात काम असो, मग त्यामध्ये शेतरस्ता असेल, जमिनीची मोजणी असेल किंवा शेतीच्या काही नोंदीबाबत असतील, असे बरेचसे काम हे शेतकऱ्यांचे पेंडिंग असतात आणि याबाबत बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या तक्रारी सुद्धा असतात। आता शेतकरी मित्रांनो, त्यासाठी महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेब यांनी धाराशिव आणि जालना जिल्ह्यामध्ये एक दौरा केला आणि या दौऱ्यामध्ये त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या बाबतीत अगदी महत्त्वाच्या आहेत। कारण बरेच शेतकरी हे कमेंट करून म्हणत असतात की हे तहसीलदार ऐकत नाहीत किंवा तलाठी काम करत नाहीत, महसूल विभागातले कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाहीत, भूमी अभिलेख कार्यालयातून लवकर मोजणी होत नाही आणि शेतरस्ता लवकर होत नाही, अशा बऱ्याचशा तक्रारी या शेतकऱ्यांच्या असतात आणि त्याचबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। तत्पूर्वी एक विनंती आहे तुम्हाला की तुम्ही आपल्या वेणुगंगा टेक या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन होता आणि या महसूल दिनानिमित्त महसूल सप्ताह राबवण्यात आला आणि त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेला शेतरस्ता हा 3 ऑगस्ट रोजी होता। आता त्या शेतरस्त्यांच्या बाजूने झाडे लावण्याचं काम, शेतरस्ता मोकळा करण्याचं काम हे 3 ऑगस्ट रोजी होणार होतं। ते तुमच्या कोण जवळील किंवा तुमच्या गावात कुठं कुठं झालंय हे नक्कीच कमेंट करा। आणि मित्रांनो, महत्वाचं म्हणजे आता ज्या महसूल दिनानिमित्त महसूल सप्ताह राबवण्यात आला, यामध्ये जे काही कामं झाले आहेत हा फक्त 7 दिवसांचा सप्ताह होता। मात्र यापुढे आता शेतकऱ्यांसाठी एक महसूल विभागाची मोहीमच चालू होणार आहे आणि या मोहिमेमध्ये कोणकोणते कामं केल्या जाणार, या मोहिमेची तारीख काय असणार, किती तारखेपर्यंत हे काम चालणार आणि या मोहिमेमध्ये कोणकोणते कामं केली जाणार, ही सर्व माहिती आपल्याला बघायची। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं महसूल विभागाशी काम पडतं त्या प्रत्येक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला पाहिजे। शेतकरी मित्रांनो, 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत ही महसूल विभागाची मोहीम राबविण्यात येणार आहे आणि या मोहीम राबविण्याचं कारण म्हणजे महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेब हे धाराशिव जिल्ह्यामध्ये गेले, तिथं जनता दरबार घेतला आणि या जनता दरबारामध्ये महसूल विभागाच्या बाबतीत त्यांच्याकडे 350च्या वर या शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या। आता जसं आपल्याकडे शेतकरी कमेंट करतात की महसूल विभागात काम होत नाही, महसूल विभाग काम करत नाही, अडवणूक होते, पैसे मागितले जातात, लवकर काम होत नाही, मग ते कोणतंही काम असो, मग शेतरस्ता असो, कुठे शेतकऱ्यांच्या जमीन मोजणीचा असो किंवा जमीन नोंदीचा असतो, अशा बरेचसे काम हे पेंडिंग पडतात। तशाच तक्रारी महसूल मंत्र्यांकडे आल्यामुळे ते तिथं म्हटले की जर माझ्याकडे एवढे 350च्या वर तक्रारी येत असतील म्हणजे महसूल विभाग काम करतोय का नाही यावर प्रश्न आहे। म्हणून आता 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर मध्ये एक मोहीम राबवल्या जाणार आहे आणि या मोहिमेमध्ये जे काही कामं घेतले जाणार आहेत, आता महत्वाचं मित्रांनो, तुम्ही पुन्हा म्हणता की महसूल मंत्री तिकडून म्हणतात मात्र अधिकारी ऐकत नाहीत। तर मित्रांनो, जर अधिकारी ऐकत नसतील तर त्यांची तक्रार सुद्धा आपल्याला करता येते आणि ती तक्रार आपण जर ऑनलाईन माध्यमातून केली तर ती महसूल विभागाकडे जाते आणि महसूल विभागाकडे म्हणजे मंत्रालयापर्यंत गेलेली तक्रार ही त्या विभागाच्या मंत्र्यापर्यंत जाते, म्हणजे श्री बावनकुळे साहेब यांच्यापर्यंत ती तक्रार जाणार। म्हणजे त्यांनी जो धाराशिवला शब्द दिलाय की 350च्या वर तक्रारी येत म्हणजे महसूल विभाग काम करत नाही, म्हणजे त्यांच्यापर्यंत आपली तक्रार पोहोचली पाहिजे की खरंच महसूल विभाग काम करतोय का नाही। म्हणून ती आता जी मोहीम राबवण्यात येत आहे, या मोहिमेमध्ये लोक अदालती घेणे, जमिनीची फोड करून देणे, शेत शिवरस्ता व पानंद रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करणे, त्यानंतर रस्ता ताब्यात घेणे आणि हे जर झाडं कोणी तोडले लावलेली तर वन विभागाच्या नियमानं त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही सुद्धा करण्यात येणार आहे। शेतीची हद्द वृक्ष लागवडीनेच निश्चित करण्यात येणार आहे आणि यातून राज्यात यंदा 10 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट तडीस नेण्यात येणार आहे आणि या अभियानाची तयारी आतापासून सुरू केली आहे
असं महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेब यांनी धाराशिव इथं सांगितलेलं आहे। महत्वाचं म्हणजे बावनकुळे साहेब पुन्हा हे म्हणले आहेत की महसूल विभागाच्या बाबतीत 35 कामं जवळपास हे शेतकऱ्यांची महसूल विभागाकडे पडतात आणि त्या 35 कामानिमित्त हे अभियान म्हणजे मुद्दाम राबवण्यात येणार आहे की शेतकऱ्यांचे जे काही पेंडिंग कामं असतील किंवा जे काम अडकत आहेत अधिकारी करत नाहीत ते लवकरात लवकर कामं झाली पाहिजे अशी सुद्धा भूमिका त्यांनी घेतलेली। आणि महत्वाचं म्हणजे धाराशिवला ज्या तक्रारी आल्या त्याच्यात जास्तीत जास्त तक्रारी ह्या फक्त शेत रस्त्याच्या होत्या, कारण शेतकऱ्याला शेतात जायला रस्ते नाहीत। आता जमिनीच्या वाटण्या झालेल्या आहेत, जमीन कमी कमी होत गेलेली आहे आणि त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आपल्याला शेतात जायला रस्ता असला पाहिजे, कारण प्रत्येकाकडे काय बैलगाडी नसते, प्रत्येकाकडे काय ट्रॅक्टर नसतो, म्हणून त्याला आपल्या शेतातला माल ने आणण्यासाठी स्वतःचं वाहन जरी नसलं तर किरायाचं तरी नेता यावा, म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला रस्त्याची गरज आहे। शेत पानन शिवरस्ते सिंगल व डबल डॉट रस्त्यांची मोजणी करून रस्त्याच्या हद्दीवर दुतर्फा झाडे लावून रस्ते ताब्यात घेण्यात येत आहेत। शेत रस्ता नसलेल्या ठिकाणी तहसीलदारांनी सुमोटो मोहीम हाती घेऊन 12 फूट रुंदीचा रस्ता मंजूर करायचा आहे। खासगी रस्ता असला तरी दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांची प्रत्येकी 6 फूट जमीन घेऊन रस्ता मंजूर करावा व त्याची 7/12वरील इतर हक्कात नोंद घेण्याचे आदेश तहसीलदारांना त्यांनी दिलेले आहेत। गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमित करणे, कृत्रिम वाळू म्हणजे एमसँड निर्मितीला प्राधान्य देणे, प्रत्येक गावातील पानंद रस्त्याचे मॅपिंग करून प्रत्येक शिवरस्ता व पानंद रस्त्याला क्रमांक देणे, हा मॅप गावात डिस्प्ले करणे म्हणजे प्रत्येक गावात तो मॅप सुद्धा लावण्यात येणार आहे। महसूलकडील प्रकरणे 3 महिन्यात निकाली काढण्यासाठी चार्ट तयार करणे, पुण्याच्या धर्तीवर लोक अदालती घेऊन प्रकरणे निकाली काढणे, महसूल अधिकाऱ्यांनी गावात जाऊन लोकांच्या समस्या सोडून लोकाभिमुख प्रशासनाचा प्रत्यय घडून आणणे आदी कामांनाही येत्या काळात प्राधान्य दिले जाईल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी डीबीटी केवायसी तलाठी घरी करून जाऊन करणार आहेत। त्यानंतर शाळा प्रवेशासाठी जी काही कागदपत्र लागतात तर ही कागदपत्र त्या विद्यार्थ्यांना 48 तासाच्या आत देण्यात येणार आहेत अशी सुद्धा त्यांनी भूमिका घेतलेली आहे। संपादन केलेल्या जमिनीचे क्षेत्र शेतकऱ्यांच्या नावावरून कमी करण्यात येणार आहे। तुकडेबंदी कायदा अटी व शर्ती करून रद्द केला जाणार आहे। भूमी अभिलेख विभागाच्या मदतीला खासगी एजन्सी देऊन महिन्यात मोजणी करायचे नियोजन आहे आणि एजन्सीचे अचूक मोजणी केल्याची खात्री करून विभागाकडून नकाशा प्रमाणित करून देण्यात येणार आहे। रोहर तंत्रज्ञानाने अचूक मोजणी होत असून आणखी रोहर यंत्राची खरेदी करण्यात येणार आहे। त्यानंतर कर्नाटकच्या धर्तीवर आधी मोजणी, त्यानंतर खरेदी खत, मगच फेरफार या पद्धतीने जमिनीच्या खरेदीची प्रक्रिया होणार आहे। यामुळे पिढ्यानपिढ्या जे काही शेतकऱ्यामध्ये वाद असतात ते सर्व वाद निपटणार आहेत। त्यामुळे मित्रांनो, जे काही आता मागचं अभियान झालं म्हणजे सप्ताहाला झाला, त्या सप्ताहामध्ये जर तुमचं शेतरस्त्याचं जे काही काम आहे ते जर झालं नसेल तर आता 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरच्या दरम्यान महसूल विभागाची जी मोहीम होणार आहे त्या मोहिमेमध्ये आपण नक्कीच सहभाग घ्यायचा। त्यामध्ये तुमचं जमीन मोजणी असेल, शेतीचं कोणतंही काम असेल आणि महत्वाचा शेत रस्त्याचा प्रश्न असेल तर आपण तो निकाली काढून घ्यायचा। आणि महत्वाची गोष्ट, जर तुमचा त्या रस्त्यात निकाली प्रश्न निघाला नाही त्या मोहिमेमध्ये तर आपण नक्कीच याची तक्रार महसूल विभागाकडे ऑनलाईन पद्धतीने करायची। तुम्ही कागदी तक्रार करता, तहसीलला अर्ज देता, तो तिथंच पडून राहील। त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने तक्रार करायची अशी ही मोहीम राबवण्यात येणार आहे। आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। भेटूया अशाच माहितीसह, धन्यवाद।